नमस्कार 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 मित्रांनो, तुमच्या सर्वांचं यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सरचे स्वागत आहे. मित्रांनो, सुपला शॉर्ट सिरीज आता लक्षात ठेवायचं. इथून पुढे इंग्रजी व्याकरण म्हणलं की आपलं सुपला शॉर्ट सिरीज भाग 3 आता आपण सुरुवात करत आहोत. जे विद्यार्थी स्पेशली तलाठीचा अभ्यास करत आहेत किंवा ज्यांना इंग्रजी व्याकरणाची भीती आहे, ती भीती आता पूर्णपणे तुमच्या मनातून दूर होऊन जाईल, कारण आपण सुपला शॉर्ट सिरीज चालू केलेली आहे. आणि या सिरीज मध्ये तिसरे लेक्चर आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी कृपया करून भाग 1 आणि भाग 2 चे लेक्चर पाहून घ्या, ज्यामध्ये आपण सविस्तर तलाठीला जसे जसे प्रश्न येतात किंवा जे प्रश्न अवघड वाटतात किंवा त्या ठिकाणी समजत नाही, कन्फ्युजन जास्त होतं, स्किप करू वाटतात, त्या प्रत्येक प्रश्नाचं या ठिकाणी आपण सविस्तर विश्लेषण, त्याचबरोबर त्याचे इतर सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी करत आहोत. मग लक्षात ठेवायचं, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जे आपले तलाठी करणारे मित्रमैत्रिणी आहेत, अभ्यासू आहेत, ज्यांना खरंच गरज आहे, अशा सगळ्या मित्रमैत्रिणी तुम्ही ह्या व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब सुद्धा करून घ्या. चला मित्रांनो, सुरुवात करूया. याच्या आपल्या भाग 3 मध्ये ऍडव्हान्स काही गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे बरेच जण सांगतात की बाबा चला हे एवढे टॉपिक करा, यात एवढे मार्क घ्या, पण तेवढे मार्क सफिशियंट आहेत का? सर्वांनाच माहिती असेल, तलाठी 2023 चा कट ऑफ किती लागला होता? सगळ्यांना माहितीये. तो 160-70 लागला होता का? 180 लागला होता का? बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी 190 मार्क होते, त्याच्यावरती पण जास्त मार्क होते. काय विद्यार्थी 200 प्लस गेले होते. जर मी नॉर्मलायझेशनचा भाग जरा साईडला सोडला तर लक्षात ठेवायचं की आपल्याला मूळचा स्कोर सुद्धा चांगला पाहिजे. आणि यावर कुणीही बोलत नाही, कारण विद्यार्थी बरेचसे ऍडव्हान्स प्रश्न असे स्किप करतात. अर्थ लावता येत नाही, इडियमचा अर्थ समजत नाही, काही टेक्निक माहिती नसतात. आपण व्यवस्थित मुद्देसूद या गोष्टी सर्व या ठिकाणी करणार आहे. प्रश्न व्यवस्थित बघायचा. तुमच्या स्क्रीनवर सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन फ्रेज. बघा, सगळ्यांनी लक्ष द्या व्यवस्थित. जे काय आपलं 40-45 मिनिटाचं लेक्चर असेल, ज्यामध्ये आपण सविस्तर कुठले मुद्दे जे परीक्षेला आगामी येणार आहेत किंवा कसे प्रश्न विचारले जातात, ज्यातून काही महत्वाचे ट्रिक्स आणि टेक्निक्स आपण काढू शकतो. ठीक आहे. ब्रॉडन वन्स हॉरिझॉन. बघा, जसं मी तुम्हाला नेहमी काय सांगतो, इडियम आणि फ्रेजला जास्त अवघड डोक्यामध्ये आणायचं नाही. म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ लक्षात ठेवायचा, शब्दशः अर्थ डोक्यामध्ये आला पाहिजे. पण जेव्हा तुम्ही पर्याय निवडता तेव्हा त्याला थोडा एलॅबरेट करा, जास्त चांगल्या शब्दामध्ये त्याचा वापर करा. तुम्हाला असं वाटते का की कुणी विद्यार्थी ज्याला 200 पैकी 190-95 पडले असतील, त्याला सर्व इडियम पाठ असणार आहेत का? नाही. पण त्याला त्या परीक्षेमध्ये, त्या पॉइंटला, त्या वेळेमध्ये त्याला ते नक्की आठवेल, त्यानं असा अभ्यास केला असेल. साधी गोष्ट आहे. इंग्रजी व्याकरणामध्ये मित्रांनो व्होकॅब्युलरी एवढी डेंजरस आहे किंवा एवढं जास्त त्याला आवाका जास्त आहे. सिनॉनिम्स आहेत, अँटॉनिम्स आहेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे, इडियम फ्रेजेस आहेत. पाठ किती करणार? 2-2 हजार शब्द पाठ करू शकतो का? नाही. पण मग जर आपण PYQ चांगले बघितले, त्या संदर्भात अजून काही शब्द चांगले केले, तर एवढं मात्र लक्षात राहतं की आपल्याला त्याचा एक संदर्भ काढून व्यवस्थित अर्थ बघायचा आहे. ब्रॉडन वन्स हॉरिझॉन. हॉरिझॉन म्हणजे क्षितिज. थोडं खूप ब्रॉडन म्हणजे ब्रॉड करणे म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल मी म्हटलं ना, नॅरो आणि ब्रॉड. आपण काय म्हणतो? तो नॅरो माइंडेड आहे, तो ब्रॉड माइंडेड आहे. ब्रॉड माइंडेड म्हणजे काय? तो जास्त चांगला विचार करतो, सर्वांना घेऊन जाणारा असा विचार आहे, ज्याच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा भेदभाव नाहीये. ब्रॉड माइंडेडनेस. ब्रॉड माइंड म्हणजे काय? मोठा विचार करणारा. साधी गोष्ट आहे. ब्रॉडन वन्स हॉरिझॉन, क्षितिज मोठं करणे. मात्र याचा थोडासा चांगला अर्थ काढा. एक्सपांड नॉलेज, ठीक आहे, येऊ शकतं. गिव्स मच हेल्थ ऑर एनहान्सेस फिजिकल हेल्थ. इथं हेल्थचा काय संबंध आहे? हेल्थचा काही संबंध नाही, म्हणजे हा पर्याय मी कॅन्सल केला. इन्क्रीज आय साईट. बघा, हा शब्दशः अर्थ केला. त्यांना काय वाटते? जास्त वाढवा. काय वाढवा? नजर, आय साईट, दूरदृष्टी वाढवा. दृष्टी वाढवा, दूरदृष्टी नव्हे, दृष्टी वाढवा. अगेन कॅन्सल. डेव्हलप लेझीनेस, आळशीपणा जास्त विकसित करा. असं कुठला अर्थ आहे? म्हणजे मला म्हणायचं आहे की जर असे पर्याय कॅन्सल केले तर मला बरोबरचा पर्याय हा पहिलाच मिळतो, तो आहे एक्सपांड नॉलेज. लक्षात ठेवायचं, ब्रॉडन वन्स हॉरिझॉन म्हणजे काय? तुम्ही जी कोणती गोष्ट वाचा त्यात ब्रॉडन वन्स हॉरिझॉन करा. म्हणजेच काय? तुमचं त्यातलं नॉलेज वाढवा किंवा त्यातलं ज्ञान कौशल्य विकास करा. आलं का लक्षात? मग असा अर्थ काढायचा. ओके. तसं बघायला गेलं इथं कोणताही असा अर्थ मॅच होत नाही. बघा, ब्रॉडन म्हणजे एक्सपांड करणे असं लक्षात ठेवू शकता, पण हॉरिझॉन म्हटलं की तर नॉलेज लक्षात ठेवायचं. हॉरिझॉन म्हटलं की दृष्टी नव्हे. ठीक आहे. हॉरिझॉनचा एक्झॅक्टली अर्थ काय? शब्दशः क्षितिज. खूप जास्त मोठं हॉरिझॉन. आपली जेव्हा नजर त्या ठिकाणी जाते, क्षितिजाकडे जाते, तेव्हा तिथून पुढे काय दिसत नाही, एंड असतो. मग लक्षात ठेवायचं, असले शब्द तुम्हाला मार्क मिळवून देतात. व्हिडिओ शेवटपर्यंत सिरियसली बघा. आपण अशा विद्यार्थ्यांना चांगलं मदत करायला लागलोय फ्री लेक्चर्स मार्फत, ज्यांना खरंच पुढे जाऊन तलाठी व्हायचं आहे, ज्यांच्याकडे ग्राम महसूल अधिकारी अशी एक पाठी लागली पाहिजे. म्हणजे सिरियस आहेत त्यांनी व्यवस्थित लेक्चर करायचे. बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. मेनी एक्सपर्ट्स रिमेन डॅश अबाउट द न्यू इन्व्हेन्शन. काय सांगता येईल इथं?
बघा असले शब्द कोण सांगत नाही, सगळे सोपे सांगतात. काय? फिल इन द ब्लँक. हा, टेन्स, सिंपल पास्ट, सिंपल प्रेझेंट. ठीक आहे. कुणी सांगतं चला प्रिपोजिशन याला हे म्हणतात. म्हणजे प्रत्येकाचा आपापला टीचिंगचा मेथड वेगळे. पण लक्षात ठेवायचं की असले शब्द किंवा असले जे काही महत्वाचे प्रश्न आहेत हे तुम्ही कदाचित स्किप केलं असेल. इथून पुढे या प्रकारचे प्रश्न आले स्किप करायचं नाही. आलं का लक्षात? मेनी एक्सपर्ट्स रिमेन डॅश अबाउट द न्यू इन्व्हेन्शन. इन्व्हेन्शन म्हणजे शोध, बरोबर. एक्सपर्ट म्हणजे तज्ञ. मग असे भरपूर काही तज्ञ आहेत ज्यांना कदाचित असं वाटलं असेल. काय वाटलं असेल ते आपलं इथं निवडायचं आहे. आता मला सांगा, मॅजिकल थोडंसं जास्त आपण काय म्हणतो मॅजिक टाईपचं काही असेल किंवा ज्याच्यामध्ये खूप जास्त चतुराई असेल, ज्याच्यामध्ये खूप चमत्कारी गोष्टी झाल्या असतील, तर इथे लक्षात ठेवायचं आहे एक्सपर्ट असल्या कारणानं आणि ज्या एका महत्वाच्या शोधासंदर्भात ते खूप जास्त कदाचित काय असतील, ग्रीडी असतील का, जास्त लोभी हव्यासी असतील का, नाही. मॅजिकल असतील का, नाही. जास्त भांडणं करत असतील का, अरे जरा मोठा शब्द आहे ना, एक्सपर्ट शब्द आहे, सायंटिस्ट लेवलचा शब्द आहे, त्याला कशाला भांडणं आणि त्याला कशाला लोभामध्ये आणायचंय, नाही. तर लक्षात ठेवायचं जेव्हा जेव्हा शोध होतो, शोध लावला जातो, तेव्हा बरेचसे तज्ञ एकमेकांमध्ये किंवा त्यांच्यामध्ये काय चालू असतं, स्केप्टिसिझम चालू असतो. म्हणजेच लक्षात ठेवायचं दॅट इज कॉल्ड ॲज स्केप्टिकल. स्केप्टिकल म्हणजे संशय, संशयित किंवा डुबियस, डाऊटफुल असतात. डाऊटफुल का असतात? तर नवीन लावलेला शोध आहे तो कदाचित लोकांपर्यंत चांगल्यारीत्या पोहोचेल का, लोक त्याला चांगलं म्हणतील का, लोकांना त्याचा चांगला फायदा होईल का, या संदर्भात तो स्केप्टिकल आहे. कोण स्केप्टिकल आहेत? तर हे सगळे एक्सपर्ट्स लोक स्केप्टिकल आहेत. कशा संदर्भात? तर नवीन लावलेल्या शोधासंदर्भात. म्हणून चांगल्याच लोकांना चांगले शब्द वापरायचे. हा, इथे स्केप्टिकल कदाचित पॉझिटिव्ह शब्द नाहीये. स्केप्टिकल म्हणजे थोडं त्यांचा संशय मनामध्ये आहे, एक गूढ आहे की बाबा हे जर शोध लावला असेल त्याचा फायदा चांगल्या लोकांपर्यंत जाईल का. पण हे शब्द तुम्ही कॅन्सल करू शकता. कुठले? बाकी तीन. माझा वारंवार यावरच भर असतो की चौथा पर्याय किंवा बरोबरचा पर्याय काढणं तुम्हाला कुणी सांगेल, पण बाकी तीन पर्याय कॅन्सल करून जवळचा पर्याय कसा काढायचा हे तुम्हाला मीच सांगेन. आलं लक्षात? चला पुढचा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. जसं मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की एक एक चेक पॉईंट लक्षात ठेवायचा. कुठलीही मॅरेथॉन असेल, कुठलीही एखादी स्पर्धा असेल, त्याच्यामध्ये चेक पॉईंट असतात. तुम्हाला या रेस पर्यंत, या दरम्यानच्या काळापर्यंत एवढं पळायचं आहे, तुमचा एक चेक पॉईंट तयार झाला. प्रश्न वाचताना चेक पॉईंट काय आहे? अँटोनिमच ओळखायचा आहे. त्यामुळे बाकीचं काय करत बसायचं नाही. द डिसिजन अराउज्ड मच कॉन्ट्रोवर्सी अमंग द स्टुडंट्स. ओके, आता थोडंसं आपण याचा 1 बाय 1 करूया. बघा, मी तेच म्हणतोय की आपल्या विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम काय आहे, त्यांना डायरेक्ट फुलटॉस प्रश्न मार्क देऊन जातात, त्यांना मार्क काढता येतात. पण असे पण काय आपल्याकडे विद्यार्थी आहेत ज्यांना खरंच इंग्रजी चांगलं वाचता येत नाही. इंग्रजी वाचता जरी आलं तर त्यांना त्याचा अर्थ जास्त कळत नाही, त्यात ते जास्त वेळ घालवतात. आपण अशा सगळ्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणार आहोत. कुणाला अर्थ कळत नाही, कुणाला प्रश्नच कळत नाही, कुणाला उत्तर काढतात, सगळं याच्यामध्ये येणार आहे. त्यामुळे व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे आणि जे खरंच विद्यार्थी गरजू आहेत त्यांना हे पोचवा सुद्धा, आपल्यापर्यंत सीमित ठेवायचं नाही. ठीक आहे. बघा, द डिसिजन म्हणजे तुम्ही जो काही निर्णय घेतलेला आहे. आपण डिसिजन घ्या, लवकर डिसिजन घ्या म्हणजे काय, निर्णय घेणं. अराउज म्हणजे उगम पावणे, बरोबर. मच कॉन्ट्रोवर्सी अमंग द स्टुडंट्स. अमंग म्हणजे च्यामध्ये, विद्यार्थ्यांच्या मध्ये. कुणामध्ये? जो काही निर्णय घेतला गेला तो विद्यार्थ्याच्या मनामध्ये खूप जास्त कॉन्ट्रोवर्शियल होता. विद्यार्थ्यांनी काय केलं, खूप जास्त त्याच्यामध्ये काही त्याला चुकीचं संबोधलं किंवा कॉन्ट्रोवर्सी झाली, खूप जास्त त्याचा तिटकारा झाला, जे काय असेल. आता विचारले काय, तर अंडरलाईन केलेल्या शब्दात तुम्हाला अँटोनिम सांगायचा आहे, बरोबर ना. मग कॉन्ट्रोवर्सी हा निगेटिव्ह शब्द आहे, ज्यामध्ये आपण ना कॉन्ट्रोवर्शियल झालं, मीडियामध्ये आपला शब्द चर्चेमध्ये असतो कॉन्ट्रोवर्सी वगैरे. ठीक आहे. आता यातला एक आपण चांगला शब्द बघायचा आहे, कारण का कॉन्ट्रोवर्सी निगेटिव्ह असेल तर मला पॉझिटिव्ह शब्द पाहिजे, बरोबर, चांगला शब्द पाहिजे. ठीक आहे. ओके. कॉन्ट्रोवर्सी म्हणजे नावं ठेवणे किंवा चर्चा करणे किंवा एकमेकाला थोडंसं, त्याला आपण काय म्हणतो, खंडन म्हणणं, त्याला मराठीमध्ये शब्द आहे बघा. एखादा चर्चेमधला विषय खूप जास्त निगेटिव्हली जास्त पसरलेला आहे असा नरेटिव्ह. आर्ग्युमेंट आहे का? नाही. बघूया आपण. सप्लिमेंट आहे का? अजिबात नाही. हा पर्याय मी कॅन्सल केला. मला त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी आल्या पाहिजेत. ॲग्रीमेंट आहे का? ठीक आहे, येऊ शकतो. कॉम्प्लिमेंट आहे का? ठीक आहे, येऊ शकतो. आर्ग्युमेंट आहे का? येऊ शकतो. आता लक्षात ठेवायचं, तुमचं काम हेच असणार आहे की जेव्हा तुम्ही असे काही पर्याय काढता तेव्हा तुम्हाला एक्झॅक्टली या शब्दाचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. मग एकदा व्यवस्थित बघायचं कुठला शब्द लावू शकता. व्हिडिओ पाहताना असं वाटत असेल की थोडंसं आपण काय करू शकतो, तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही या ठिकाणी बरोबरचं उत्तर टाकू शकता. ठीक आहे. मग असं वाटत असेल चला माझ्यासोबत अभ्यास करायचा आहे, चांगला अभ्यास करायचा आहे, तर व्हिडिओ पॉज करा, याचा बरोबरचा पर्याय मला टाका. बरोबरचा पर्याय सुद्धा तुम्हाला समजेल की मला या ठिकाणी त्याचा फायदा होत आहे. ओके. चला व्यवस्थित सांगा आता.
येस, काय सांगता येईल बघा. कॉन्ट्रावर्सीचा जर पाहायला गेलं तर लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही आर्ग्युमेंट करता, आता आर्ग्युमेंट म्हणजे काय, जेव्हा तुम्ही काही गोष्टी सांगता, ठीक आहे. आता कॉन्ट्रावर्सी आणि आर्ग्युमेंटचा काय संबंध आहे का? आर्ग्युमेंट म्हणजे काय, तुम्ही एखादी गोष्ट मांडता, प्रखरपणे मांडता. पण कॉन्ट्रावर्सी आणि आर्ग्युमेंट इथं काही संबंध लक्षात येत नाही, म्हणजे हा मी कॅन्सल केला. कॉम्प्लिमेंट म्हणजे एखाद्याला चांगलं काही बोलणे, त्याला चांगलं काही उद्गार काढणे किंवा त्याला कौतुक करणे. फॉर एक्झाम्पल, चांगला ड्रेस घातला असला आपण त्याला म्हणतो किंवा चला खूप छान दिसत आहेस, हे कॉम्प्लिमेंट झालं, बरोबर, कॉम्प्लिमेंट झालं. आता लक्षात ठेवायचं, इथं अजून एक शब्द आहे, कॉन्ट्रावर्सी म्हणजे जेव्हा अनेक लोक वादविवाद करत असतात, ज्यामध्ये खूप जास्त एखादा विषय चिघळला जातो. मग जेव्हा ते एकत्र येतील तेव्हा काय होईल, तो विषय ऍग्री होईल ना. मग ऍग्री म्हणजेच काय, तर ऍग्रीमेंट, असं लक्षात ठेवायचं. मग कॉन्ट्रावर्शियल किंवा कॉन्ट्रावर्सी जेव्हा खूप जास्त काही गोष्टी होतात, खूप जास्त चर्चेल्या गोष्टी होतात निगेटिव्ह कारणामध्ये, तसं लक्षात ठेवायचं. ऍग्रीमेंट म्हणजे काय, जेव्हा एकत्र येऊन काही गोष्टी तुम्ही बोधित करता, त्याला आपण काय म्हणतो, ऍग्री करणं, एकत्र येणं, जे कॉन्ट्रावर्सीच्या विरोधात आहे. लक्षात. मग अशा काही गोष्टी करत राहायचं माझ्यासोबत, तुम्हाला त्याचा फायदा होऊन जाईल. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन फ्रॉम बिलो विच चेंजेस द फॉलोइंग ऍक्टिव्ह सेंटेन्स इंटू पॅसिव्ह सेंटेन्स. बरोबर, दिलेलं ऍक्टिव्ह व्हॉइस आहे, तुम्हाला पॅसिव्ह मध्ये करायचं आहे. पीपल नेव्हर इन्व्हाइट मी टू पार्टीज. लोक मला कधीही, मला म्हणजे मला नव्हे, इथं याला म्हणजे इथं मी आहे म्हणून. पीपल नेव्हर इन्व्हाइट मी टू द पार्टीज म्हणजे काय, तर लोक मला कधीही पार्टीजला इन्व्हाइट करत नाहीत. आता याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. पॅसिव्ह व्हॉइस करत असताना लक्षात ठेवायचं 2 ते 3 मुद्दे महत्वाचे आहेत. विद्यार्थ्यांना व्हॉइस, स्पीच, टेन्स कन्व्हर्जन जास्त जमत नाही. डिग्री कन्व्हर्जन, डिग्री ओळखाय सुद्धा कधी जमत नाही. एकदम साध्या पद्धतीने सांगतो मी. पीपल नेव्हर इन्व्हाइट, बरोबर. इन्व्हाइटचा कुठल्याही पहिल्या क्रियेचा टेन्स काढून घ्यायचा. टेन्स आहे प्रेझेंट. मला सांगा, आता जर थोडंसं मी याला एकदम सिंपल सांगतो. पीपल आहे सब्जेक्ट, इन्व्हाइट आहे वर्ब, मी आहे ऑब्जेक्ट. आता आपल्या पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय होतं, सुरुवातीला ऑब्जेक्ट जातं, बरोबर की नाही. मला सांगा, जर मी वरनं सुरुवात केली तर ते बरोबर होणार का? असं असतं का कधी वाक्य, मी इज गोइंग टू स्कूल, मी इज प्लेइंग क्रिकेट. मी हे तुमचं काय, त्याला आपण काय म्हणतो, हे तुमचं ऑब्जेक्टिव्ह केस आहे. त्याला आपल्याला सुरुवातीला आणण्यासाठी त्याचं आय मध्ये रूपांतर करावं लागतं. मीचं झालं बघा इथं आय. आता त्यांनी काय केलं बघा, सगळ्या ठिकाणी आय दिलेलं आहे. पण विचार करायला गेलं, आता दुसरीकडे जायचं. काय, कुठं जायचं, तुमचा टेन्स किंवा तुमचा हे बघायचं, वर्ब बघायचं. वर्ब काय आहे, इन्व्हाइट आहे. मला सांगा, इन्व्हाइट प्रेझेंट असेल तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये मला प्रेझेंटची क्रियापद पाहिजेत. ऍम असेल, इज असेल, आर असेल. आता सगळ्यात सोपं, आय साठी काय लागेल यातलं, आय आर लागतं का, नाही. आय इज लागतं का, नाही. आय ऍम लागेल. मग आय ऍमचा ऑप्शन कुठं आहे का, इथं बघा, आय ऍम नेव्हर इन्व्हायटेड टू पार्टीज. सिंपल. हॅवला कशाला चाललाय, टेन्स बदलायला. आय लव्ह कुठं आहे, इथं तुमचं लवचं क्रियापद. आय नेव्हर, का नेव्हर, इथं नेव्हर आहे म्हणून. पीपल नेव्हर इन्व्हाइट मी टू द पार्टीज, आय ऍम नेव्हर इन्व्हायटेड. हे कशाला चेंज करता येतं, हे सेमच ठेवायचं. म्हणजे हे तुम्हाला टेक्निक माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता काही लोकांना वाटत असेल, सर बाय द पीपल कुठं आहे, बाय द पीपल सगळ्या ठिकाणी दिलेलं नाहीये, काय हरकत नाही. दिला असेल तर घेऊन जाऊ शकता, नसेल तर राहू देत. पण आपला टेन्स बदलायचा नाही. वित्री सुद्धा आला पाहिजे. इन्व्हाइटचा वित्री काय आहे, इन्व्हायटेड आहे, असंही करू शकता. ठीक आहे. बघा, कुठं गोची काय गरज आहे, कुठं गो दिलेला आहे का इथं. मग इन्व्हाइटचा वित्री इन्व्हायटेड, बरोबर. आणि मीचं काय होणार, आय होणार. आय साठी कोणता प्रेझेंटेन्स लागतो, हे क्रियापद कोणतं लागतं, ऍम लागतं. आय ऍम वित्री पाहिजे म्हणजे कोणता, आय ऍम इन्व्हायटेड. पण इथे लक्षात ठेवायचं, नेव्हर आलं पाहिजे. नेक्स्ट, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम. सिनॉनिम सांगायचं आहे ऑफ द गिवन वर्ड. कंप्लायंट. कंप्लायंट म्हणजे काय, आपण कंप्लायंट आपण कंप्लायंट असणं गरजेचं आहे. घरामध्ये आपण कंप्लायंट राहतो, ते राहणं गरजेचं आहे, लक्षात ठेवायचं. मग कंप्लायंट म्हणजे जेव्हा तुम्हाला मोठे व्यक्ती सांगतात काही, आपण चांगला ऐकतो. जेव्हा आई वडिलांनी सांगितलं की हे काम कर, आपण ते काम करतो. याचा अर्थ काय, कंप्लायंट. बघा, कॉम्प्लिमेंट वेगळा, कॉम्प्लिसेंट वेगळा, कंप्लायंट वेगळा, हे लक्षात ठेवायचं. इथे कंप्लायंट आहे, मग लक्षात ठेवायचं कंप्लायंट म्हणजे आपण जेव्हा मोठ्या लोकांचं ऐकतो, याचा अर्थ आपण आज्ञाधारक आहोत. सिनॉनिम बघायला गेलं, रिबेलियस, जास्त तुम्ही अग्रेसिव्ह आहात, जास्त बंडखोर आहात, काही ऐकत नाहीये, असं म्हणू शकतो. कंप्लायंटचा विरुद्धार्थी कोणता आहे, रिबेलियस. अनरुली, जेव्हा काही गोष्टी तुम्हाला पटत नाहीत, तुम्हाला असं वाटतं की दबाव जास्त चालू आहे, फोर्सफुल आहे, ते अनरुली असतं, बरोबर. त्यानंतर कॉन्ट्ररी म्हणजे विरोधाभास, च्या विरुद्ध, बरोबरच आहे.
ऑबिडियंट. बघा, कंप्लायंट, ऑबिडियंट. शेवटी तुम्ही काहीतरी गोष्टी करू शकता. ऑबिडियंट म्हणजे आज्ञाधारक, कंप्लायंट म्हणजे सुद्धा आज्ञाधारक. काय विचारलेलं आहे? सिनोनिम. बरोबर. चला पुढे बघूया आपण. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. इफ नो आर्टिकल इज रिक्वायर्ड, सिलेक्ट नो आर्टिकल. आर्टिकल लागत असेल तर लावायचं. When I saw dash 1 rupee coin on the road, I took it and gave it to a beggar. जेव्हा बघा, मी अशा विद्यार्थ्यांना मराठीमध्ये सगळं सांगत आहे. जेव्हा मी एक कॉइन पाहिला, बरोबर, एक कॉइन पाहिला 1 रुपयाचा रोडवर, मी तो घेतला आणि एका बेगार म्हणजे ज्याच्याकडे काही वस्तू नाही आहे, जो त्याला आपण म्हणतो की बाबा बेगार, जो रस्त्यावर एखादा व्यक्ती असतो त्याला आपण बेगार म्हणतो, जो खूप जास्त हात पसरतो किंवा त्याचे फाटके कपडे असतात, तो बेगार असतो. ठीक आहे. आता मला सांगितलं आर्टिकल कोणतं घ्यावं लागेल. वेन आय सॉ, मला सांगा इथं 1 रुपी नोट आहे. आर्टिकल टॉपिक आपण इंग्रजी व्याकरणच्या बॅच मध्ये सुद्धा व्यवस्थित घेतलेला आहे. मग लक्षात ठेवायचं, वेन आय सॉ डॅश 1 रुपी कॉइन. मग जर या 1 रुपीला मी साईडला घेतलं तर मला लक्षात ठेवायचंय आर्टिकल लावताना मला त्या नाऊन महत्वाचं आहे, कारण नाऊनचा सुरुवातीचा उच्चार महत्वाचा असतो. मग तिथं उच्चार करा. 1 रुपी आहे. बरेचसे विद्यार्थी ओ बघतात आणि ॲन लिहून टाकतात. अरे एवढं सोपं असणार आहे का? तुम्हाला एवढं सोपं ते विचारतील का कधी कधी? ठीक आहे. बघा, इथं आपण हातचा मार्क सोडायचा नाही. व चा उच्चार आहे. मला सांगा व काय आहे? स्वर आहे की व्यंजन आहे? व इज कॉन्सोनंट. बरोबर, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये केलं व कॉन्सोनंट आहे. आता व जर व्यंजन असेल तर मला इथं उच्चार करताना त्याला आर्टिकल अ लागेल, कारण नियम काय सांगतो, जर स्वराचा उच्चार असेल तर आर्टिकल ॲन पाहिजे, जर व्यंजनाचा उच्चार असेल तर आर्टिकल अ पाहिजे. मग बघा, 1 रुपी नोट, इथं व चा उच्चार आहे, मला आर्टिकल अ लागणार. बरोबरचा पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 3. ओके. मित्रांनो, असल्या गोष्टी स्किप करायच्या नाहीत कधी पण, तुम्हाला फुल टॉस मार्क देऊन जातात. ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघा. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. काय सांगितलंय? इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. आणि तलाठीच्या पेपरमध्ये एखादा स्पेलिंगचा एरर असतोच. तो कदाचित वाक्यामधला दिला जाईल किंवा तुम्हाला पर्याय दिले जातील. 1, 2, 3, 4 पैकी डिरेक्टली एरर सांगा असं सुद्धा असेल. ठीक आहे. वन ऑफ द मोस्ट सिरियस इश्यूज दॅट आवर कंट्री इज कन्फ्रंटिंग इज द पॉप्युलेशन. इथं द पाहिजे, हा वेगळा शब्द, हा वेगळा शब्द. टायपिंगला थोडं एरर झालेला आहे, पण काय हरकत नाही. वन ऑफ द मोस्ट सिरियस इश्यूज. आता हे सगळं वाचत बसलं तरी काय हरकत नाही, किंवा नसेल वाचायचं, डिरेक्टली पर्याय बघायचे. पर्याय काय आहेत? पॉप्युलेशन, इश्यूज, सिरियस आणि कन्फ्रंटिंग. कन्फ्रंट म्हणजे फेस करणं, च्या सामोरं जाणं, च्याला सामोरं जाणं. बरोबर. पॉप्युलेशन स्पेलिंग बघूया. पॉप्युलेशन, शन लागतं, हे बरोबर आहे. इश्यूज, इश्यू डबल एस पाहिजे, हे सुद्धा बरोबर आहे. सिरियस, इथंच काहीतरी घोळ वाटायला लागलाय, म्हणजे इथं तुमचा हा मिसस्पेल्ट आहे किंवा इनकरेक्टली स्पेल्ट आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. सिरियसचं स्पेलिंग काय आहे? सिरियस. काही लोक याला असं लिहितात सिरियस, हे नव्हे, अस लक्षात ठेवायचं. OUS पाहिजे. हे सिरियस वेगळं आणि हे सिरीज वेगळं. सिरीज. आता आपली सिरीज कोणती चालू आहे? सुपला शॉर्ट सिरीज. लक्षात ठेवायचं, सुपला शॉर्ट मध्ये आपण असा शॉट मारायचा की आपला बरोबर मार्क मिळाला पाहिजे. ठीक आहे. आलं लक्षात? सिरीज वेगळं, सिरियस वेगळं, आणि हा शब्द येत नाही. म्हणजे तो कोणता पाहिजे होता? सिरियस. सिरियस, ई येणार नाही, लक्षात ठेवायचं. कन्फ्रंटिंग, कन्फ्रंटिंग बरोबर आहे. मग चुकीचा विचारलाय, बरोबरचा पर्याय क्रमांक 3. सिंपल होता. नेक्स्ट पुढचा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. अँटोनिम सांगायचं आहे, व्यवस्थित वाचा, कारण असले शब्द आपण स्किप करतो. निगेटिव्ह मार्किंग नसतं पेपरला, पण स्किप करत असतो, म्हणून प्रॉब्लेम येतो. इट वॉज बिंग वन ऑफ अ फॅमिली ऑफ 10, नेव्हर हॅव्हिंग मनी इनफ, ऑलवेज स्किम्पिंग. बर, जरी सुद्धा हा शब्द माहिती नसेल, या शब्दाचा अर्थ माहिती नसेल, आपण जवळच्या शब्दापर्यंत जाऊ शकतो, त्याचं अँटोनिम करू शकतो. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना डिरेक्टली शब्द माहिती नसेल, शब्द जरी माहिती नसेल पण तो वाक्यामध्ये प्रयोग केला असेल तर आपण वाक्यातला एक अर्थ काढून त्याचा विरुद्धार्थी करू शकतो. काय करायचं? आपल्याला अँटोनिम विचारलेला आहे. लक्ष द्या सगळ्यांनी. इट वॉज बिंग वन ऑफ अ फॅमिली ऑफ 10, म्हणजे त्या फॅमिलीमध्ये जवळपास 10 व्यक्ती होते. सिंपल. नेव्हर हॅव्हिंग मनी, जास्त पैसे नसायचे. 10 जणांचं कुटुंब आहे, पैसे नाही आहेत. बरोबर. इनफ, इतके जास्त पैसे नसायचे. ओके. ऑलवेज स्किम्पिंग. मला सामान्य गोष्ट सांगा,
जर ज्या कुटुंबामध्ये खूप मोठं कुटुंब आहे, खूप मोठे सदस्य आहेत, जास्त जर लोकांची पोटं भरायला लागत असतील, पैसे नसतील, तर कदाचित काय करू शकतो व्यक्ती तो, किंवा ते घरातले काय करू शकतील, थोडं काय करतील, पैसे साठवण्याच्या गोष्टी करतील, किंवा त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, बचत करत असतील. बरोबर ना? मला असं म्हणायचं आहे, जरी स्किम्पिंगचा अर्थ माहिती नसेल, पण मी बरोबर ते वाक्य वाचून त्याचा एक अर्थ जनरेट केला. बरोबर? मग स्किम्पिंग म्हणजे काय? कदाचित पैशाची बचत करणे, पैसे जास्त खर्च न करणे. का? तर 10 जणांचं कुटुंब आहे. मग मला सांगा, पैशाची बचत, आता थोडंसं आपण एकदम वेगळ्या भाषेमध्ये बोलूया त्याला, खूप जास्त पैसे खर्च न करणारा, आणि त्याचा विरुद्धार्थी काय होणार? अँटोनिम विरुद्धार्थी काय होणार? खूप जास्त पैसे खर्च करणारा. बरोबर? मग आता याचं विरुद्धार्थी काय असेल? बघा, हे सेव्हिंग. अरे सेव्हिंग म्हणजे हेच झालं जवळपास. स्किम्पिंग आणि सेव्हिंग बऱ्यापैकी सेमच झालं, कॅन्सल. इकॉनॉमिकल किंवा इकॉनॉमी, तर आर्थिक सुबत्ता, मग त्याला आपण म्हणतो ना की चला इकॉनॉमिकल आहे, तिथं आपण पैसे खर्च करू शकतो. पण ते गरीब, म्हणजे गरीब म्हणण्यापेक्षा 10 जणांचं कुटुंब आहे, खूप जास्त पैसे खर्च करत नाहीयेत, हे सुद्धा गेलं. बघा, मला अँटोनिम पाहिजे. इथं आहे स्क्वांड्रिंग आणि एक आहे एक्स्ट्रावॅगन्स. स्क्वांड्रिंगचा अर्थ वेगळा येतो, लक्षात ठेवायचं. स्क्वांड्रिंग हा अर्थ वेगळा आहे. इथं एक्स्ट्रावॅगन्स, आता लक्षात ठेवा नेहमी, एक्स्ट्रा हा शब्द नेहमी तुम्हाला हायलाइट झाला पाहिजे. एक्स्ट्रा म्हणजे खूप, प्रमाणापेक्षा जास्त, एक्स्ट्रा. बरोबर ना? मग आता लक्षात ठेवा, स्किम्पिंगच्या विरुद्धार्थी काय असणार? एक्स्ट्रावॅगन्स. एक्स्ट्रावॅगन्स म्हणजेच काय? प्रमाणापेक्षा जास्त खर्च करणारा, म्हणजे जो आला एक्स्ट्रावॅगन्स. स्किम्पिंग म्हणजे काय? प्रमाणामध्ये आहे तेवढंच किंवा कमी खूप जास्त. एक्स्ट्रावॅगन्स किंवा एक्स्ट्रावॅगंट म्हणजे काय? खूप जास्त खर्च करणारा, खूप जास्त खर्च करणे. जे आपण म्हणतो ना, चैनीचं काही आयुष्य असेल, लक्झरियस, खूप जास्त प्रमाणात चांगलं खर्च करणे, म्हणजेच काय? एक्स्ट्रावॅगन्स आहे. सो असे पर्याय काढायचे. भलेही आता मला सुद्धा, मी जेव्हा परीक्षेला बसतो, याचा अर्थ असं नाही की मला सगळे शब्द पाठ असणार आहेत, पण मग हे लॉजिक माझं काय आहे की जेव्हा मी पूर्ण वाक्य वाचतो, त्या वाक्याचा एक अर्थ काढणं, त्याचा काहीतरी जवळचा शब्द काढायचा, त्याचा अँटोनिम काढायचा. विचारलं असेल सिनोनिम, सुद्धा तेच टेक्निक वापरायची. बरोबर? बरेच शब्द आपल्या वाचनामध्ये नसतात, म्हणून अशा टेक्निक कराव्या लागतात. ओके, सिलेक्ट द ऑप्शन विथ द करेक्ट स्पेलिंग टू रिप्लेस द अंडरलाइन्ड वर्ड इन द गिवन सेंटेन्स. Jack slept out of the doors, preferring open air to the air conditioner. एअर कंडिशनर पेक्षा त्याला ओपन एअर मध्ये जास्त झोपणं आवडत होतं, म्हणून तो जॅक स्लेप्ट आउट ऑफ द डोर्स, तो घरच्या दाराच्या बाहेर जाऊन झोपला. त्याने विचारले का? बघा, हे प्रश्न समजला पाहिजे. काही विद्यार्थ्यांना प्रश्न समजत नाही, म्हणून म्हटलं की सगळ्या लोकांना घेऊन जाणं गरजेचं आहे. विचारले काय? सिलेक्ट द ऑप्शन विथ द करेक्ट स्पेलिंग टू रिप्लेस द अंडरलाइन वर्ड. म्हणजे काय? हा जो अंडरलाइन केलेला वर्ड आहे तो रिप्लेस करून मला बरोबर स्पेलिंग सांगायचं आहे. व्यवस्थित बघा, प्रेफरिंग कसं असतं? प्रेफर करणे. च्यावर आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट मला प्रेफर करायची आहे. जसं मी असं म्हणलं की मी चहापेक्षा कॉफी प्रिफर करतो, याचा अर्थ काय? प्रेफरिंग. आता लक्ष द्या, बघा, हा त्यांनी शब्द दिला आहे, आपल्याला रिप्लेस करायचा आहे बरोबर स्पेलिंग. ठीक आहे? आता बघा, कधी पण लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण आयएनजी असा शब्द वापरतो, आयएनजी, ओके, इथं आयएनजी आहे. हा, प्रेफरिंग मध्ये आपण फ ला जास्त उच्चार करत नाही. प्रेफरिंग फ ला जास्त उच्चार नाहीये, त्यामुळे डबल लेटर घ्यायची गरज आहे का? नाही. प्रिफरिंग डबल ईची गरजच नाहीये, कारण मुळात शब्द कसा बघा, मुळात शब्द काय आहे? मुळात असा शब्द आहे प्रिफर. डबल एफ येतच नाही, मग डबल एफचा पर्याय कॅन्सल केला मी. देन आयएनजी लावताना लक्षात ठेवायचं, आयएनजी लावत असताना समजा मी याला आयएनजी लावायचंय, ओके सॉरी, हे प्रिफर असं आहे. समजा मला आयएनजी लावायचं असेल तर अलगद हा शब्द काय होतो? तो तिथनं कट होऊन जातो. नेहमी लक्षात ठेवायचं. अभ्यास करत असताना या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. मग इथं बघा, प्रिफर आणि इंग केलंय त्याला, हे सुद्धा चुकलं. आता मला लक्षात ठेवायचं आहे, प्रेफरिंग हे पण कॅन्सल झालं. हा पण कॅन्सल. राहिला कोणता पर्याय? प्रिफरिंग. लक्षात ठेवा मित्रांनो, प्रिफरिंग मध्ये जेव्हा तुम्ही आरच्या नंतर उच्चार करता, आरच्या नंतर तुम्ही आयएनजी लावता, इथं ईचा उच्चार करताना मागचे लेटर्स नेहमी डबल मध्ये येतात. ईचा म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, स्वराचा उच्चार होत असताना जेव्हा लक्षात ठेवायचं, म्हणजे इथं तुमचा ईचा उच्चार झाला ना, प्रिफरिंग, मग ईचा उच्चार होत असताना मागं जर व्यंजन असेल तर ते डबल येऊन जातं. हे लक्षात ठेवायचं. स्वराचा उच्चार होत असताना मागं जर डबल असेल, डबल लेटर असेल, सॉरी सिंगल लेटर असेल तर ते डबल होऊन जातं. फॉर एक्झाम्पल अजून एक शब्द असा, ट्रॅव्हल, बरोबर. आता मला ट्रॅव्हलिंग करायचं आहे ना, ट्रॅव्हलिंग,
मग आयएनजी लावलं म्हणजे ईचा उच्चार झाला. मग ईचा उच्चार होत असताना मला कळालं पाहिजे जर हा व्यंजन असेल तर हा पण काय लागणार, डबल एल आयएनजी लागणार. म्हणजे काय झाला, ट्रॅव्हलिंग. असं लक्षात ठेवायचं. आयएनजी लागला असेल पुढे जाऊन, पण जर आधी तुमचा त्याला आपण काय म्हणतो व्यंजन असेल तो व्यंजन डबल होऊन जातो. याचा बरोबरचा पर्याय आहे तिसरा, प्रेफरिंग. बघा तुम्हाला पूर्णपणे कन्फ्युज केलंय त्यांनी, आणि हा शब्द आपला माहिती असतो पण आपण मिस आउट करतो. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. टेक इट विथ द पिंच ऑफ सॉल्ट. साल्ट म्हणायचं नाही, साल्ट साल्ट असलं नसतं काय, सॉल्ट अलगद उच्चार, सॉल्ट. काय, टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट, अ परफेक्ट कॉम्बिनेशन टू बी रिअली रिअली गुड. डोंट टेक इट अनक्रिटिकली, नॉट टू टेक टू सिरियसली और टू लिटरली, टू बी इनडिसाइसिव्ह. बघा, टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. समजा मी एक चिमुडभर मीठ घेतलं, आपण असा शब्दशार्थ करूया. टेक इट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट, चिमुडभर एकदम कमी मीठ घेतलं, एकदम म्हणजे एकदमच खूप जास्त कमी. जरी काय काय वेळा ते आपण अन्नामध्ये टाकलं, त्याची शक्यतो असं वाटतं की त्याचं जास्त काय मीठ लागलेलंच नाहीये. म्हणजे अशा गोष्टी लाईफमध्ये होतात ज्या पिंच ऑफ सॉल्ट सारखं असतात. म्हणजेच काय, बऱ्याच वेळा ते लाईटली असतं, म्हणजे त्याचा जास्त आपल्या लाईफवर परिणाम पडत नाही. म्हणजेच समजा आपण खूप जास्त मोठा अभ्यास करायला लागलोय, पण एखादी एक्झाम थोडं कमी मार्क पडले, याचा अर्थ काय आपल्या लाईफमध्ये काय पिंच ऑफ सॉल्ट होणार आहे का, किंवा पिंच ऑफ सॉल्ट झालं जरी असेल लाईफमध्ये इम्पॅक्ट जास्त पडेल का, नाही. मग ते गोष्ट काय, समजा आता आपण भरपूर एक्झाम दिल्या, हार जीत खूप जास्त वेळा नापास झालोय किंवा खूप जास्त वेळा आपण हरलो असेल, याचा अर्थ काय, लाईफ मधला पिंच ऑफ सॉल्ट आहे, एक पिंच ऑफ सॉल्ट आहे. म्हणजे काय, आपण न कळते विसरून जायचं. म्हणजे लाईफमध्ये खूप जास्त सिरियसली गोष्टी घ्यायच्या नाहीत, पिंच ऑफ सॉल्ट सारखं राहायचं. तेवढं तात्पुरतं, एकदम पिंच. पिंच म्हणजे काय, लक्षात इथं तुमचा कीवर्ड कोणता आहे, पिंच आहे. पिंच म्हणजे एकदम कमी, तुमच्या एकदम कमी प्रमाणामध्ये. मग लक्षात ठेवायचा बरोबरचा पर्याय कोणता आहे, डोंट टेक इट अनक्रिटिकली, नॉट टू टेक टू सिरियसली और टू लिटरली. खूप जास्त सिरियसली घ्यायचं नाही. टेक इट लाईक अ पिंच ऑफ सॉल्ट, जस्ट एक अलगद काही महत्वाचे म्हणजे तात्पुरतं काय असेल म्हणून घ्यायचं. बऱ्याच वेळा लाईफमध्ये अशा काही घडामोडी होतात, त्या पिंच ऑफ सॉल्ट सारख्या घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे थोडासा बघा एलॅबरेटिव्ह पर्याय आहे म्हणून याला घेऊन जाणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये अजून काही गोष्टी सांगितलेला प्रयत्न केला बघा, क्रिटिकल नाहीये, सिरियस नाहीये, लिटरल सुद्धा नाही. ठीक आहे, चला पुढचा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड. बॅफल. बॅफल, बॅफल. हा, आता बघा, जर हाच शब्द मी एका वाक्यामध्ये वापरला असता तर मात्र आपण त्या वाक्याचा अर्थ काढून इथं त्याचा अर्थ काढला असता, त्या शब्दाचा अर्थ काढला असता. पण जर प्रत्यक्षपणे शब्दच विचारला असेल तर त्याचा अर्थ काढता येत नाही, किंवा थोडा पण त्याचा एक संदर्भित अर्थ लावू शकत नाही. कारण का, बाकी शब्द नाहीच आहेत ना, एकच शब्द दिलेला आहे, बॅफल. मग बॅफल म्हणजे काय, एनकरेज आहे का, विचारलं का, अँटोनिम विचारलेला आहे. हॅपी, स्मूथ, एनकरेज काय होऊ शकतं, अशा गोष्टींचा जास्त विचार करायचा ज्यामध्ये आपल्याला खूप जास्त कन्फ्युजन व्हायला लागले. आणि विद्यार्थी मित्र लक्षात ठेवा की जेव्हा आपण परीक्षेला जातो त्या ठिकाणी गेलं की असं वाटतं की हे आपल्याला जमणारच आहे, पण असं नसतं. खूप जास्त प्रॉब्लेम असतात, लक्षात ठेवायचं. ओके, ठीक आहे. आता बघा, बॅफलचा अर्थ काय होतो, बॅफल म्हणजे कन्फ्यूज करणे. जसं की काही परिस्थिती आपल्याला बॅफल करतात, लाईफमध्ये अशा काही गोष्टी होतात ज्या बॅफल करतात. बॅफल म्हणजे काय, आपल्याला कन्फ्यूज करतात, किंवा अशा काही घडामोडी होतात ज्या इम्पॉसिबल असतात, ज्या पॉसिबल होत नाहीत, किंवा ज्या घडणं अशक्य असतं. म्हणजे अशक्यकारक गोष्टी किंवा कन्फ्युजिंग गोष्टी याला आपण म्हणतो बॅफलिंग किंवा बॅफल. बॅफल हा वर्ब आहे, बरोबर. म्हणजे आपण कन्फ्यूज होतो, थोडं वाईट वाटतं ह्या गोष्टी. आता मला सांगा, त्या बॅफलला मी इग्नोरन्स करेन का, नाही. इग्नोर करणे, दुर्लक्ष करणे, हा पण निगेटिव्ह आहे, हा पण निगेटिव्ह आहे. बरं, स्मूथ आहे का, येऊ शकतं. एनकरेज आहे का, बॅफल म्हणजे कन्फ्यूज होणारं, किंवा मग एनकरेज म्हणजे प्रोत्साहित करणारं, नाही. मोटिवेट म्हणजे एनकरेज, डिमोटिवेट म्हणजे मग वेगळं आलं, ते बॅफलचं नाही येणार. बघा, राहिले दोन पर्याय, हॅपी आणि स्मूथ. मला सांगा, जर मी असं म्हणलं की एखादी गोष्ट खूप जास्त बॅफलिंग आहे, ओके, खूप जास्त बॅफलिंग आहे, तर मी त्याला काय म्हणणार, ती खूप जास्त गोष्ट कन्फ्युज्ड आहे. मग थोडं तुम्ही आता विचार करा की जर मी याचा प्रॉपरली एक अँटोनिम सांगायचं म्हणलं तर बरोबरचं कोणतं अँटोनिम असेल, व्यवस्थित, म्हणजे काही त्याचा हे नाही करायचं. कदाचित एखादा शब्द चुकला तरी चालेल, पण विचार करा.
व्यवस्थित. बघा, बॅफल म्हणजे एकदम कन्फ्युजिंग असं त्याला आपण म्हणतो. त्याला भरपूर म्हणतात, पझल्ड, स्टम्प्ड, बॅफल्ड, नॉट क्लिअर असं म्हणतो, किंवा एकदम खूप जास्त रिजिड असेल तर. मग तसं बघायला गेलं, बॅफल म्हणजे कन्फ्युज्ड, तर हॅपीपेक्षा बॅफलचा विरुद्धार्थी काय होतो, स्मूथ होतो. लक्षात ठेवायचं. म्हणजे बॅफल म्हणजे मी कन्फ्युज्ड आहे, मला काय समजत नाही, पण स्मूथ म्हणजे काय, इझिली समजतं. आता लक्षात ठेवा, इथं स्मूथ म्हणजे गुळगुळीत नव्हे, त्याचा पण वेगळा अर्थ होतो. आता तलाठीच्या पहिल्या पेपरमध्ये, पहिल्या की मध्ये काय केलं होतं, त्यांनी बरोबरचा पर्याय हा दिला होता. पण मग नंतरच्या थर्ड की मध्ये काय केलं, तर त्यांनी बॅफलचं विरुद्धार्थ दिलं स्मूथ. तर स्मूथ काय आहे, स्मूथ म्हणजे क्लिअर. म्हणजे मला एखादी गोष्ट क्लिअर करणे म्हणजे काय, तर मी ते या ठिकाणी एकदम स्मूथली सांगितलेलं आहे. बरोबर. बॅफल म्हणजे कन्फ्युज्ड, स्मूथ म्हणजे क्लिअर. तिथे कोणत्या प्रकारचं कन्फ्युजन नाही. एनकरेज थोडासा मोठा शब्द येतो. एनकरेज करणे, प्रोत्साहित करणे, त्याला खूप जास्त प्रेरणा देणे. ठीक आहे. त्याच्या विरुद्धार्थी कोणता येणार, डिमोटिवेशन किंवा डिस्करेजमेंट असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा, कंप्लीट द सेंटेन्स युझिंग द मोस्ट सुटेबल फॉर्म ऑफ द वर्ब मीट. बघा, या प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. प्रत्येक परीक्षेला आपल्याला एखादा वेगळा पॅटर्न येतो, त्या पॅटर्न बद्दल कुणीही बोलत नाही. आता वेगळा पॅटर्न दिसून आला, मुद्दाम प्रश्न घेतलेला आहे. प्रश्न काय बघा, 3 जणांचे डायलॉग आहेत. ए काय सांगतो, व्हॉट आर यू डुईंग टुडे, तू आज काय करत आहेस. बी चं उत्तर काय आहे, नथिंग मच, जास्त काही नाही. सी काय म्हणतोय बघा, देन लेट्स डॅश फॉर लंच. मग सीचं काय म्हणणं आहे, काही करत नाही, काय करूया, चला, चल किंवा चला आपण एकत्रित लंच करूया. लेट्स डॅश फॉर लंच, किंवा लंचसाठी एकत्र भेटूया. मला सांगा, तुम्हाला मीटचा बरोबरचा वर्ब सांगायचा आहे. आता कॉमन सेन्सची गोष्ट आहे. नियम काय सांगतो, लेट अस नंतर नेहमी लक्षात ठेवायचं, लेट्स असेल किंवा याचं थोडा फुल फॉर्म लक्षात ठेवा किंवा एनलार्ज लक्षात ठेवा. लेट अस, लेट्स किंवा लेट अस नंतर नेहमी V1च लागला पाहिजे. V1च लागला पाहिजे. मग हे V2 आहे, V3 आहे, कॅन्सल. इथं येसची गरज नाही, हे सुद्धा कॅन्सल. इथं ING लागला, हे सुद्धा कॅन्सल. बरोबरचा पर्याय 4. लेट अस गो, लेट अस प्ले, लेट अस वॉक, लेट अस स्टडी, लेट अस थिंक, लेट अस स्लीप. तसं लेट अस मीट, मीट म्हणजे भेटूया. लेट अस प्ले, चला एकत्र खेळूया. लेट अस स्टडी, चला एकत्र अभ्यास करूया. पण V1 ला विसरायचं नाही. लेट्स किंवा लेटस नंतर V1च पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये फीडअप करत चला, साईडला वही घेऊन बसा, त्याच्यामध्ये हे रूल्स लिहून घ्यायचे. लक्षात. चला पुढचा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. इफ यू ट्राय डॅश यू वुड बी एबल टू रिअलाइज मेनी ऑफ युअर गोल्स. जर तू जास्त प्रयत्न करशील, अजून जास्त प्रयत्न करशील, तर तुझ्या आयुष्यामधील तुला भरपूर जास्त लक्ष, तुझे गोल्स, तुझं जी काय महत्वाकांक्षा आहे, तुला जास्त जाणून घेशील. रिअलाइज म्हणजे जाणून घेण्याचा प्रयत्न कर, माहिती होतील. ठीक आहे. मग इफ यू ट्राय डॅश, हार्डली म्हणजे काहीच केलं नाहीस तर, हार्डली म्हणजे न करणे. इफ यू ट्राय हार्डली, हार्डली म्हणजे 0, जवळपास नाही अर्थानं, पण मला ट्राय करावं लागेल ना जास्त चांगल्या प्रकारे, कॅन्सल केलं. हार्डली एव्हर, पुन्हा हार्डली लागलं, कॅन्सल. इथं 2 पर्याय शिल्लक आहेत. इफ यू ट्राय इनफ, इफ यू ट्राय हार्ड इनफ. नेहमी लक्षात ठेवायचं मित्रांनो, इफ यू ट्राय हार्ड इनफ याचा अर्थ काय, अत्यंत चांगल्या प्रकारे, एकदम ऑप्टिमम लेवलला तुम्ही चांगल्या प्रकारे जर ट्राय करण्याचा प्रयत्न केला चांगल्या प्रकारे, तर मला लाईफ मधली गोल्स माहिती होतील. पण इथं महत्वाचा मुद्दा काय बघा, लक्षात ठेवा, नेहमी ऍडजेक्टिव्ह असेल त्यानंतरच इनफ लागतो. ऍडजेक्टिव्ह नंतर इनफ लागतो, इनफ नंतर ऍडजेक्टिव्ह लागत नाही. म्हणजेच काय, इफ यू ट्राय हार्ड इनफ, जर तू परिश्रम घेऊन चांगल्या प्रकारे आठवायचा प्रयत्न केलास, म्हणजे काय, हार्ड इनफ. आय एम क्लेवर इनफ, शी इज ब्युटिफुल इनफ, ही इज इंटेलिजंट इनफ. तो इतका इंटेलिजंट आहे की, मग आपल्याला एवढं ट्राय केलं पाहिजे की. लक्षात, ऍडजेक्टिव्ह नंतर इनफ लागतो, इनफ नंतर ऍडजेक्टिव्ह लागत नाही. इनफ हार्ड, इनफ क्लेवर, रॉंग. हार्ड इनफ, क्लेवर इनफ, सॉफ्ट इनफ, हे लक्षात ठेवायचं. इतकं जास्त ट्राय करा की तुम्हाला तुमच्या आयुष्यातले गोल्स रिअलाइज झाले पाहिजे. बरोबरचा पर्याय कोणता आहे, 3रा पर्याय आहे. थोडासा स्टँडर्ड क्वेश्चन टाकलेला आहे, पण याबद्दल कुणीही बोलत नाही. म्हणून मुद्दाम जे आपले तलाठीचे पेपर झालेले आहेत त्यातले असे काय मी प्रश्न काढतोय ज्यावर आपला जास्त थोडा फोकस घेऊन अभ्यास करणं गरजेचं आहे. ठीक आहे. चला पुढं, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द अंडरलाइन सेगमेंट in the given sentence. The company has consistently being out. बघा,
हॅज कन्सिस्टंटली बीइंग आउट परफॉर्मिंग इट्स कॉम्पिटिटर्स इन द मार्केट फॉर द पास्ट 5 क्वार्टर्स. मागच्या 5 क्वार्टर्समध्ये लक्षात ठेवायचं. क्वार्टर्स म्हणजे लक्षात ठेवायचं पाव भाग. पाव पाव म्हणजे क्वार्टर्स. मग जर मी म्हटलं 12 महिने, एका वर्षाचं क्वार्टर किती आलं तर त्याला आपण किती म्हणणार, 3 महिने म्हणणार. म्हणजे किती, 3 महिने म्हणजे 12/4 आला ना क्वार्टर, लक्षात ठेवायचं पाव भाग. ओके. मागच्या 5 क्वार्टरमध्ये कंपनीनं काही परफॉर्म केलेलं नाही, पण त्यांनी विचारले काय, सबस्टिट्यूट द अंडरलाईन सेगमेंट. या अंडरलाईन केलेल्या सेगमेंटला कोणता तुम्हाला सबस्टिट्यूट बरोबर मिळणार आहे. बघा आता इथं वर्बला बरोबर अंडरलाईन केलाय, तुम्हाला हिंट सांगतो. इथं हा वर्ब आहे, काय वर्ब आहे, आणि हॅज नंतर काय पाहिजे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. हॅज नंतर काय लागलं असेल तुला मला माहिती आहे, लक्षात ठेवायचं. द कंपनी हॅज कन्सिस्टंटली. मला हॅज कन्सिस्टंटलीशी काय घेणं देणं नाहीये, कारण का कंपनी हॅज, कंपनीने केलेलं आहे. कंपनी थर्ड, त्याला आपण काय म्हणतो, तृतीय पुरुष एक वचनामध्ये येते. कंपनी निर्जीव आहे, मला याला इट म्हणलं, मग इटला हॅज लागेल, काही फरक पडत नाही. पण हॅज कन्सिस्टंटली बीइंग आउट परफॉर्मिंग. मला सांगा मित्रांनो, जर मी असं पूर्ण वाक्य शब्द बघितला, हॅज कन्सिस्टंटली बीइंग, आता लक्षात ठेवायचं हॅज नंतर बीइंग लागतं का, हॅज बीइंग, हॅड बीइंग, बीइंग लागत नाही. बीइंग साठी मला पॅसिव्ह व्हॉइस पाहिजे. ते कधी लागतं, इज, आर, एम, बीइंग, वॉज, वेअर, बीइंग. आणि हॅज हॅव असेल त्यासाठी बीन लागेल. बीइंग कसं लागेल, तुम्ही एकाच ठिकाणी सगळं घुसवाघुसवी करायला लागलाय, पॉसिबल नाहीये. बघा हॅज कन्सिस्टंटली ऍडव्हर्ब आला, एलवाय लागला, पण त्या हॅज नंतर मला बीइंगच्या ऐवजी इथं बीन लागला पाहिजे. द कंपनी हॅज कन्सिस्टंटली बीन आउट परफॉर्मिंग. वॉज कन्सिस्टंटली नाही, इज कन्सिस्टंटली. आता बघा इथं जर समजा मी इज कन्सिस्टंटली बीइंग घेतलं असतं, इज बीइंगला प्रॉब्लेम नाहीये, पण मला त्यानंतर पुन्हा आयएनजी लावायचं असेल. बघा हा पण आयएनजी लागला, इथं पण कसं आयएनजी लागेल, मग लागूनच नाही, चुकलं. हा पण असं लक्षात ठेवायचं की जर हॅज बीन लागला तर वी आयएनजी लागू शकतो, काय प्रॉब्लेम आहे. हॅज लागला, बीन, इथं बीन आला पाहिजे, मग हॅज बीन नंतर आयएनजी लागला. मला मित्रांनो सांगा हॅज बीन आयएनजीचा टेन्स कोणता असतो, मला कमेंट करा. हॅज बीन आणि आयएनजी लागला असेल तर तो टेन्स कसा ओळखायचा, टेन्सचं नाव काय मला कमेंटमध्ये टाकायचं आहे. मग याचा बरोबरचा पर्याय कोणता, हॅज नंतर बीन लागला पाहिजे. मग इथं हॅज नंतर बीन लागलेला आहे. ठीक आहे. बघा हॅड कन्सिस्टंटली काही गरज नाहीये, वॉज काही गरज नाहीये, फक्त लक्षात ठेवायचं बीइंगच्या ऐवजी बीन लागला पाहिजे. हॅज हॅव हॅडला बीन लागतो आणि इज, आर, एम, वॉज, वेअरला बीइंग लागतो, पण त्या बीइंग नंतर मला वित्री लावायला पाहिजे. मग जर मी इज बीइंग लावलं असतं या ठिकाणी वित्री पाहिजे असता, पण हे तर फिक्स केलेलं आहे. तुमचं अंडरलाईन केलेलं वाक्य कुठे आहे बघा, इथं हे एवढंच तुमचं अंडरलाईन केलेलं वाक्य आहे. ठीक आहे. स्टँडर्ड क्वेश्चन असतात, ऍडव्हान्स बॅच चालू आहे. ऍडव्हान्स क्वेश्चन सोडवायचे असतील थोडं आपल्या मेंदूला चालना देणं गरजेचं आहे. सगळ्यांना 25 पैकी 18, 15, 12, 13 बरोबर येतात. त्या 10 ते 12 प्रश्नाबद्दल कोणी बोलत नाही, म्हणून मुद्दाम ही सुपला शॉर्ट सिरीज चालू केलेली आहे. आलं लक्षात. येस मित्रांनो, त्यासाठी लक्षात ठेवायचं अजूनही सुद्धा जे विद्यार्थी जॉईन झालेले नाहीत किंवा ज्यांना असं वाटते सर मला घर बसल्या मी नेटचा पॅक मारतो पण फालतू टाइमपास करतो, मला टाइमपास नको आहे सर, मला काहीतरी चांगल्या गोष्टी शिकायच्या आहेत, त्यांनी लक्षात ठेवायचं तर तुमच्यासाठी आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर जे आपलं चॅनल आहे त्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आपण मिशन तलाठी संदर्भात जी काही आपली बॅच आहे ती पूर्णपणे सध्या आता मोफत चालू आहे. जेवढं हवं असेल तेवढं घेत चला. तुम्हाला तुमच्या पूर्ण पुढच्या जे काही अभ्यासक्रमामध्ये याचा सगळ्यांचा फायदा होईल. आगामी काळामध्ये मराठी असेल किंवा गणितची वेगळी सिरीज असेल, त्याचबरोबर जीएस जीके असेल, अशी आपण वेगवेगळ्या गोष्टी करत आहोत. म्हणून अजून सुद्धा विद्यार्थी मित्रांनो वेळ गेलेले नाहीये. ज्या गृहिणी आहेत घरामध्ये सगळं सांभाळत अभ्यास करत असतात किंवा जे पार्ट टाइम करणारे आहेत, खूप जास्त अशी लोक असतात ज्यांना खरंच चांगल्या अभ्यासाची गरज आहे, चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणून आपण काय करतो सध्या पूर्णपणे फ्री लेक्चर चालू केलेले आहेत. दररोज लेक्चर बघत चला. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं आहे. आणि तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी हव्या असतील इंग्रजी संदर्भात ते मला कमेंटमध्ये टाकत चला. आणि व्हिडिओ बद्दल काही गोष्टी सांगत चला, कसा वाटला, काय तुम्हाला अजून शिकायचं आहे हे तुम्हाला आम्ही आवर्जून देण्याचा प्रयत्न करू. आणि दुसरी गोष्ट, सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटायचं आहे. जय हिंद.